हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आहे डे 4 अष्टविनायक ट्रिपचा। आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि आम्ही निघालो आहोत। सगळ्यात पहिला जाणार आहोत आम्ही भीमाशंकरला। तर पिंपरी ते भीमाशंकर किलोमीटर आहे, 115 किलोमीटर, 3 तास लागतील। खूप लॉंग जर्नी आहे आजची। आणि मग आम्ही बाकीचे 2 गणपती करू। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे। तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत। तर भेटूया रस्त्यात। बाय बाय। भीमाशंकरला जायचा रस्ता खूप सुंदर आहे। निसर्ग सौंदर्य खूप मस्त आहे। तर आम्ही आता भीमाशंकरला पोहोचलो आहोत आणि इकडे पाऊस खूप आहे। आता सुरू झालाय पाऊस जोरात आणि बघा धुकं आहे पुढे। भीमाशंकरची एंट्री फी आहे 50 रुपये। इकडे फुल पॅक आहे बघा। ही रोडवरतीच पार्किंगला लावायचं आहे। पार्किंगसाठी वेगळी जागा नाही आहे आणि खूप ट्रॅफिक आहे आणि खूप आतमध्ये चालायचं आहे। पण व्ह्यू चांगला आहे आणि पाऊस पण आहे खूप। हाय दादा। आम्ही रेनकोट घालत चाललो आहोत पुढे। खूप पाऊस आहे। ओ हवा। आम्ही दर्शनाच्या इकडे आहोत। इकडे पण स्टॉल्स आहेत। जरा रस्ता हा ठीक आहे, मग असा रस्ता होता तो थोडा चिखलात नव्हता। हा दगडी रस्ते जिने आहेत। खालती आहे मंदिर। खूप खाली आहे मंदिर अजून। जो वयस्कर असतील त्यांना चढायला उतरायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी एक डोली आहे। खूप जुने आहेत। अजून खूप खाली आहे बघा। पण जिने आहेत म्हणून जरा बरं वाटतंय। चिखल असला असतं तर हे कवर्ड असल्यामुळे पाऊसही लागत नाही, पण हवा आहे थंड। लाईन सुरू आहे।
खूप मोठी लाईन आहे आणि आज गर्दी पण आहे. मला 1 तास तरी लागेल लाईनीतून दर्शन घ्यायला. तुम्ही जर येत असाल तर डे बघून या, वार बघून या. सोमवार, शनिवार आणि रविवार खूप गर्दी असते. मग तुम्ही हे वार सोडून बाकीच्या वारी या. आम्ही आलो आहे बुधवारी, तरी पण एवढी गर्दी आहे. लाईन खूप आहे. आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे. लाईन खूप मोठी होती, पण आम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलो आणि तिकडे पास काढला. 300 रुपीज पर पर्सन. मी तो पास काढला, मग आम्हाला लगेच दर्शन भेटलं 10 मिनिटात. लाईन अजून खूप होती. आम्हाला अजून लेण्याद्रीला जायचं आहे, तर आम्ही लाईनीत थांबलो आणि आम्ही लगेच पास काढला. आणि आता आम्ही इकडून निघतोय, लेण्याद्रीला जातोय. लेण्याद्री भीमाशंकरहून लेण्याद्री 76 किलोमीटर आहे. तर आता आम्ही लेण्याद्रीला जातोय आणि वाटेत आम्ही जेवायला पण थांबू. आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आहोत, कारण आम्ही मध्ये जेवायला नाही थांबलो, कारण 4:30 वाजलेत. आणि आम्ही आता हॉटेल नटराजमध्ये नाश्ता करायला थांबलो आहे. पप्पांनी चहा आणि ब्रेड बटर मागवलं. मम्मीने रवा मसाला डोसा, दादाने रवा साधा डोसा आणि मी चीज सँडविच मागवलं आहे. तर आम्ही आता नाश्ता करू आणि निघू लेण्याद्रीसाठी. भेटूया रस्त्यात. बाय बाय. आम्ही आता लेण्याद्रीला पोचलो आहोत. तर हा डोंगर आहे, चढायचं आहे वर. इकडे स्टॉल्स आहेत, पार्किंग आहे 50 रुपये. एक प्रॉब्लेम आहे की इकडे चढताना माकडं आहेत, खूप माकडं आहेत. ते तुमच्या हातातली वस्तू खेचून घेतात, म्हणजे फोन असो, चष्मा असो किंवा कोणती पिशवी असो, ते खेचून घेतात. म्हणून मग काय असेल हातात तुमच्या तर ते खिशात ठेवा किंवा आणूच नका वर. मी पण थोडं शूट करून नंतर फोन खिशात ठेवणार आहे. तर कुठे जर माकडं नसतील दिसली तर मग मी तुम्हाला परत शूट करून दाखवते. ठीक आहे. आणि लेण्याद्री हे जुन्नरच्या नंतर येतं आणि जुन्नरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. तर तुम्ही लेण्याद्रीला येत असाल तर जुन्नरला शिवनेरी किल्ल्यावरती नक्की जावा. आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण आता वाजलेले आहेत 5:30.
नाही 6 वाजले आता आणि आम्ही निघतोय. मी इकडे माकडांचं खूप आहेत माकडं, तर मी आता पुढे शूट नाही करणार आहे, पण जिने आहेत खूप चढायचं आहे. मध्ये माकडं नसतील तिकडे तुम्हाला शूट करून दाखवेल. तर भेटूया नंतर. बाय. इकडे आहेत लेणी आणि तिकडेच मंदिर सुद्धा आहे, पण तुम्हाला खालती तिकीट काढायला लागते लेणीसाठी पण आणि मंदिरासाठी पण. 25 रुपये पर पर्सन आहे. मी आता निघतोय. फोन ठेवते मी पॉकेटमध्ये. भेटूया नंतर. आम्ही वर चढून आलो आहोत. तर हे मंदिर आहे आणि हा व्ह्यू आहे. गिरिजात्मकाचं मंदिर दक्षिणाभिमुख तर मूर्ती उत्तराभिमुख आहे. ज्या गुहेत पार्वतीला गणेश प्रसन्न झाला त्या गुहेतच पार्वतीने गणेशाची स्थापना केली. येथे गणेशाची स्वतंत्र आखीव रेखीव मूर्ती नाही. ह्या लेण्यात कोणीतरी दगडी भिंतीवर गणेशाची मूर्ती खोदलेली आहे. शिव छत्रपतींचा जन्म जेथे झाला तो शिवनेरी किल्ला लेण्याद्रीपासून 5 ते 6 किलोमीटरवर आहे. तर तुम्ही इकडे आलात तर तिकडे नक्की भेट द्या. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि 7 वाजता मंदिर बंद होतं. 6:30 वाजता गेट बंद होतं, तुम्हाला वरती पाठवत नाही, आणि 7 वाजता मंदिर बंद होतं. ते तिकडे मंदिर आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत इकडून ओझरला जायला. तर लेण्याद्री ते ओझर 15 किलोमीटर आहे. आम्ही आता इकडून जाणार आहोत ओझरला. तर भेटूया रस्त्यात. बाय बाय. तर आम्ही आता ओझरला पोचलो आहोत. जास्त वेळ नाही लागला, अर्धा तास लागला आम्हाला इकडे यायला. आणि बघा हे मंदिर आहे आणि पार्किंग पण आहे मस्त. आणि इकडे तलाव आहे समोर. पार्किंगचे फी आहे 20 रुपये. स्वस्त आहे बाकीच्या ठिकाणांपेक्षा. आणि लेण्याद्रीला वरती मी तुम्हाला माहिती नाही सांगू शकली, कारण की माकडं होती आणि माकडं फोन घेत होती हातातून. खूप साऱ्या गोष्टी हातातून घेत होती. आमच्या पण हातातून त्यांनी नारळ घेतला, म्हणून मग मी फोन बाहेर काढलाच नाही, म्हणून खालती येऊन तुम्हाला माहिती सांगितली. याच्यामध्ये वरली 4 घर नाही, किलेवाडी 5 घर, पिंपळगाव जोगा, माणिक 2 आणि वड. मग इथून पाणी खाली करमळ्यापर्यंत जाते खाली. उकडी नदी आहे ही. संगमा उदाहरण परत इकडनं बॅक वॉटर मागली दुसरं नदी मीना नदी. थँक्यू. बघा इकडे सुद्धा स्टॉल्स आहेत आणि इकडे सुरुवातीलाच मी एंटर कराल तेव्हा तिकडे भक्ती निवास सुद्धा आहे. 350 रुपयात 8 लोकांसाठी खोली आहे. आणि इकडे तुम्हाला लॉज पण आहे. आणि मंदिर 11 वाजेपर्यंत रात्री सुरू असतं. हे बघा झुंबर खूप छान आहेत. आणि इकडे स्वागत व देवणी कक्ष आहे. आणि हे एंट्रन्स आहे. आतमध्ये शूट करायला नाही भेटणार मला, मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. मस्त असे झुंबर लावलेत. श्री विघ्नेश्वर श्री क्षेत्र ओझर. मी आता दर्शन घ्यायला आज जातो, गर्दी नाही आहे, लवकर होईल दर्शन. श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या 4ही बाजूंना दगडी तट आहे. तटावरून चालण्यास पायवाट आहे. पूर्वाभिमुख
असलेल्या या देवळाच्या तटबंदीवरून लेण्याद्री दिसतो आणि किल्ले शिवनेरीही आहे नजरेत येते। मंदिराच्या दोन्ही बाजूंना उंच दीपमाळी सुद्धा आहेत। विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची पूर्णकृती व आसन मांडी घातलेली आहे। मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात मानके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा बसवलेला आहे। मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धिसिद्धी पितळी मूर्त्या आहेत। तर आमची आता अष्टविनायकची यात्रा सफल झालेली आहे। 8ही गणपतींचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि उद्या आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी। आणि उद्या सगळ्यात पहिला आम्ही जो महाडचा गणपती केला होता तो आम्ही उद्या जाताना परत करणार आहोत। असं म्हणतात की सुरुवात जिथून करतो शेवटही तिथेच करायचा, म्हणून आम्ही महाडच्या गणपतीकडे उद्या जाणार आहोत। तर आजचा हा व्लॉग इकडेच संपतोय। तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय बाय, सी यू।